मी पालकमंत्री असतानाही अशा घटना घडल्याच नाहीत. चंद्रकांत दादा पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता. चंद्रकांत पाटील, अजित पवार आणि पुण्याचं पालकमंत्रीपद. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून या दोन्ही नेत्यांमध्ये कायमच शीतयुद्ध पाहायला मिळालंय. महायुती सरकारमध्ये अजितदादांची एंट्री झाली आणि चंद्रकांत पाटलांना पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून काढता पाय घ्यावा लागला. हे दोन्ही नेते पुण्याचे पालकमंत्री राहिलेत. अजितदादांकडे आता सध्या पुण्याचं पालकमंत्रीपद आहे. या पदावरून दोघांमध्ये नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळते आणि अशातच चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं आता जुन्या वादाला नवी फोडणी मिळाली आहे. राज्यात सध्या पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आहे. नुकताच झालेला पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघातही चर्चेत होता. पोलीस प्रशासन तसंच सरकारवर यावरून विरोधकांनी ताशेरे ओढले आणि याच संदर्भात जेव्हा पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी अजितदादांवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले. ते काय म्हणालेत पाहूयात. तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात, कशा पद्धतीने थांबवण्यासाठी अजितदादांना तुम्ही सांगाल? ते आता पालकमंत्री आहेत, तुम्ही देखील पालकमंत्री राहिलात पुणे शहराचं, कशा पद्धतीने हे एक मोठा नवीन प्रश्न. मी पालकमंत्री असतानाही अगदी ह्या प्रकारच्या पण नाही, पण ज्याच्याबद्दल सगळेजण चिंता करतील अशा घटना घडल्याच नाहीत. मला म्हणजे घडल्या आहेत तर मला आठवत नाही, तुम्हालाही आठवत नाहीत. घडल्यात नाही असं दावा करता येत नाही ना. पुण्याची लोकसंख्या एक काळ 14 लाख होती, ती करता 70 लाख झाली. ती काही नॅचरल ग्रोथ नाही आहे. तर मोठ्या प्रमाणावर उद्योगामुळे, शिक्षणामुळे, हॉस्पिटल चांगली झाल्यामुळे, इंडस्ट्री वाढल्यामुळे ही गर्दी वाढत चालली आणि त्यामुळे ह्या घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे, एक धाक निर्माण केला पाहिजे. चंद्रकांत दादा अंमली पदार्थाचा जो सुळसुळाट पुण्यामध्ये सुरू आहे याला उत्तेजन आपल्याच काळात मिळालेलं आहे. मग पब असेल, हप्ता वसुली असेल, अंमली पदार्थ असतील, डान्स बार असतील, या सगळ्या प्रकाराला आपल्या काळात राजाश्रय होता आणि अजितदादा आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता उघडकीस यायला लागलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पालकमंत्री असताना छुप्या पद्धतीनं समर्थन करत होतात. अजितदादांनी मात्र याचं समर्थन न केल्यामुळे या सर्व गोष्टी आता जनतेसमोर उघड व्हायला लागलेल्या आहेत. दरम्यान या सगळ्यावर आता शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केले. त्यांनी एक्सवर ट्विट करत चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाहीत असं सांगणाऱ्या चंद्रकांत दादा पाटलांनी हे लक्षात घ्यायलाच हवं. तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे 2023 या अवघ्या 5 महिन्यात राज्यात तब्बल 7,000 कोटींचं ड्रग्ज सापडलं आणि विशेष म्हणजे यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथाइडुलिस या ड्रग्जचाही समावेश आहे. आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अंमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्यांचंच प्रतीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडतं पुणे झालंय. पुणे शहरात दररोज कोट्यावधींचा अंमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्जचा मुद्दा समोर आणला होता, पण तेव्हा फडणवीस साहेबांनी गोल गोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती. सुपरफास्ट देवाभाऊ, किमान संवेदनशील विषयांवर तरी सिरियस व्हा. आजी माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, पक्ष विस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा, अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही. सोनी मगर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.